लेटेस्ट प्रीमियर लीगची जो घाट घातलाय तो मानून घे रे महाराजा. आपला असा येडाबिडा असा काही नाईट असतात ती दूर करून सगळ्यांका व्यवस्थित खेळाची संधी, सगळ्यांका व्यवस्थित खेळाडू वृत्तीने खेळाची संधी दे रे महाराजा. घाटात आमका 100 प्लेयर खेळतात त्यांना कोणाका दुखापत होऊ नये, कोणा काय लागू नये आणि सगळ्यांच्या बॅटिंगला बॉल लागून देत, बॉलिंग होऊन देत, सगळ्यांची फिल्डिंग उत्तम पद्धतीने होऊन देत हीच प्रार्थना करतो आणि या घराला संपवते रे महाराजा. तर मी थँक्यू बोलेल आपल्या सगळ्या कमिटी मेंबर्सला. तर क्रिएटर्ससाठी बनवलेली सीपीएल आहे. तो म्हणाला की जिंकणं हारणं शेवटची गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ती पहिली गोष्ट आहे. इंडियाला रिप्रेझेंट केलं, काय म्हणाल बेस्ट की मी पुटअप करीन. खूप छान वाटतंय आणि यांच्यासोबत म्हणजे आता खेळायला किंवा मॅनेजमेंट ह्यांच्या हातात असल्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की हे लोक जे काय करतील ते चांगलंच करतील. आणि सर आम्ही असं सगळ्यांनी हसून वाचून एन्जॉय करून खेळा. म्हणजे एवढी इच्छा भांडू मिळतो नका. तर मला असं वाटतं यावर्षी पण आम्ही मजा करू. मला एवढंच सांगायचं की मजा करूयात आणि प्रत्येक वर्षात बऱ्याच नाही 2 तरी सीपीएल काढूयात. That this CPL will be a great thing and looking forward to it. A big cups to you guys also. Thank you so much. तुम्ही आमच्यासोबत आहात आणि तुम्ही पुन्हा मला सपोर्ट करताय आणि we will also make sure की ही CPL खूप छान असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मी कलमे सरांचे आभार मानतो की आम्ही खूप कन्फ्युज होतो की कसं करायचं काय, कारण आमचा पण पहिलाच हा टास्क होता आणि सरांनी एक हातभार आम्हाला दिला की मी आहे तुमच्यासोबत, तुम्हाला जशी करायची तशी करा, किती पैसे लागणार सगळे मी देईन, त्याची काही टेन्शन घेऊ नका. त्यासाठी की कधी कोणीतरी येते आणि म्हणतं की तुम्ही सगळं करा आम्ही करतो, असा हा शब्द खूप मोठा आहे आमच्यासाठी. कारण आम्ही 10-15 लोक 100 रुपये खर्च करतात आपल्यासाठी मागे पुढे बघतात. तर कोणीतरी फुल स्पॉन्सर किंवा पूर्ण आदर देणं हे फार कठीण असतं. तर तुम्हाला तर खरंच थँक्स म्हणेन की एका शब्दावर आम्हाला एका मीटिंगमध्ये तुम्ही एवढं सगळं विचार केलं आणि आम्हाला टोटली आभार करतो. कारण एनजीओ हे नाव असून आता तुम्ही सीपीएल आमच्यासाठी एवढं सगळं कंडा करताय किंवा तुम्ही होल्ड करताय त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य लागेल त्यात काही वाद नाही. मी तर सरांना लास्ट इयर पासून ओळख झाला, तेव्हा ओळख झाली. आमचा वेगळा कॉन्सेप्ट होता सन्मान महाराष्ट्र म्हणून, त्या रिलेटेड मी भेटायला गेलो होतो. तर तेव्हा ते टॉपिक चालत असताना तर सरांना मी हा सीपीएलचा कॉन्सेप्ट सांगितला होता. तर सर मला ना पॉज पण नाही घेतला तर मी पूर्ण स्पॉन्सर करतो, जे काय असेल सगळं माझ्या हातामध्ये दे. संयुक्त राष्ट्र महासंघ मान्यता प्राप्त असलेली जी संस्था आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अर्थ एनजीओ, त्यांनी ही आयोजित केलेली आहे. म्हणजेच प्रवीण सर आणि प्रवीणा तोंडे मॅम या दोघांनी मिळून सन्मान महाराष्ट्राचा हा प्रोग्राम करणार आहेत आणि त्यांचं मला वाटतं 3रं वर्ष आहे यावर्षी. आणि तिथे सूत्रसंचालन करणार आहेत शरद पोंक्षे सर, गौरव मोरे जो आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल हास्य जत्रेतला, आणि समीरा जोशी करते. तर हे 3 सूत्रसंचालनाला आहेत. नृत्य दिग्दर्शन करणार आहेत सुभाष नकाशे सर त्या शोचं, आणि मी पूजा सावंत आणि बरेच कलाकार आहेत ते तिकडे परफॉर्म करणार आहेत. तर त्या शोची खासियत अशी आहे की मागच्या वर्षी खूप मोठ्या दिमाखात झालेला मला स्वतःला तिथे पुरस्कार होता आणि यावर्षी त्याच्यापेक्षा डबल पटीने मोठा करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे. आणि प्रवेश विनामूल्य आहे, त्यामुळे मी सगळ्या क्रिएटर्सना सांगेन की तुम्ही तर यायचंच आहे तर तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन यायचं आहे. आम्ही व्हॉट्सअप नंबर देणार आहोत, त्याच्यावर फक्त बुकिंग करायची आहे सगळ्यांनी आणि तुम्ही किती जण आहेत तुमच्यासोबत ते सांगायचे. आणि प्रवेश विनामूल्य आहे, प्रथम येणाऱ्याच प्राधान्य आहे, कारण की जवळजवळ 4000 पर्यंत आपला पूर्ण वर्ग असणार आहे बघणार. त्यामुळे सगळ्यांनी यायचंय आणि मला असं वाटतं जो जल्लोष तुम्ही आता सीपीएल साठी ठेवलंय तितकाच सपोर्ट आणि तितकीच एकी सन्मानसाठी पण दिसू द्या. आणि सगळ्यांची हजेरी आम्हाला खूप महत्वाची आहे, कारण की तुमच्यामुळे या सन्मानाला 4 चांद अजून लागतील. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की आणि निमंत्रित करतो की सन्मान महाराष्ट्राचा 2025 या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही सगळ्यांची हजेरी आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सगळ्या क्रिएटर्सना ऑल द बेस्ट. जोशाने खेळा आणि तुम्ही युवा आहात, सो तुम्हाला बघणारे बरेच शिक्षक आहेत ज्याच्याने पुढे आपला महाराष्ट्र घडणार आहे. त्याच्यामुळे ऑल द बेस्ट आणि एकदम ताकदीने. आणि मी तर लेडीज कॅप्टनला माझ्याकडून खास ऑल द बेस्ट. क्रिएटर्स लोकांची प्रीमियर लीग
ही संकल्पना मला स्वतःला खूप आवडली. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी असते. कोणी कुकिंगमध्ये करतं, कोणी स्पोर्ट्समध्ये, कोणी कॉमेडीमध्ये, कोणी सिरियल शोधत असायचं आहे. पण ह्या सर्वांच्या मनोरंजनासाठी कोणती तरी एक स्पर्धा होते आणि ती स्पर्धा अशा स्पर्धेला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. या भावनेने मी सपोर्ट करायला एका मिनिटात तयार झालो. कारण तुम्ही सगळ्यांचं मनोरंजन करता, पण तुमच्या मनोरंजनासाठी कोणीतरी पुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही पुढे आलो. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे खेळावं, कोणी गडीतळाव करू नये, एक चांगला गेम खेळावा. आणि मी माझ्याकडून आमच्या सन्मानच्या टीमकडून या अर्थकडून एवढी ग्वाही तुम्हाला देतो की ह्याच्या पुढे आपण कॉर्पोरेट लेवलला सीपीएल घेऊन जाऊ. फक्त आपण महाराष्ट्र आणि भारतभर याला घेऊन जाऊ. सो आपलं विजन जे आहे, आपण सर्वांना एकत्र, आपण सर्व टीम एकत्र राहून आपण अजून लार्ज स्केलला कॉर्पोरेट लेवलला घेऊन जाऊ आणि त्याचा फायदा सर्वांना होईल असं आपण नक्की करू. हे आमचं विजन आहे. तुम्ही साथ दिली तर नक्कीच आपण 100% याच्यात यशस्वी होऊ.